यानंतर घेऊयात काही राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा. राजकारण सुपरफास्टमधून. अमरावतीच्या परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आढावा बैठक घेणार आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षकांसह एसआयटी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली जाणार आहे. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणामध्ये आतापर्यंत 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे. कोकण रेल्वेमुळे रखडलेल्या माणगाव आणि इंदापूर बायपास प्रकरणी सुनील तटकरे यांनी नितीन गडकरींची भेट घेतली आहे. प्रकल्प रखडल्यामागे समस्या गडकरींसमोर मांडल्या होत्या. कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे प्रकल्प रखडल्याचं समोर आलं. पुणे विमानतळावरती हवाई दलाच्या विमान अपघातानंतर धावपट्टी पूर्ववत करण्याचं काम युद्धस्तरावरती सुरू आहे. विमानतळ संचालक आणि हवाई दलाच्या अधिकाऱ्यांच्या सातत्यानं संपर्कात आहे, अशी माहिती मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटमधून दिली. संसदेमध्ये महिला आरक्षण विधेयक सादर केल्याबद्दल नवनीत राणांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच महिलांचे हक्क आणि सहभाग या इतक्यावरती गांभीर्यानं चर्चा होत असल्यास त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या. मंत्री संजय सावकारे भुसावळच्या विकासामध्ये आणि पाणी पुरवठा करण्यास अडथळा आणतायत, असा आरोप नगराध्यक्ष गायत्री बंगाळे यांनी केलेला आहे. या सगळ्या संदर्भातील आरोप मंत्री संजय सावकारे यांनी फेटाळून लावलेले आहेत. बडनेराचे आमदार रवी राणांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बडनेरा मतदारसंघातील शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. सर्व यंत्रणा प्रमुखांकडून उपविभागीय अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन तहसील कार्यालयामध्ये आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं. अमरावती महापालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये आमदार रवी राणांच्या युवा स्वाभिमानी पक्षानं प्रभावी कामगिरी केली आहे. युवा स्वाभिमानी पक्षानं महापौर हे पद मिळवून पक्षाच्या निवडून आलेल्या नगरसेवकांची महत्त्वाच्या समस्यांवरती निवड करण्यात आल्याचं आमदार रवी राणांच्या नेतृत्वाखाली झाल्याचं सांगण्यात येत आहे.